9 दिवसापासून करत असलेल्या आमरण उपोषणाला आमच्या भगिनी संगमनेरातील, मला माहित नव्हतं तुमचं इथं चालू किंवा तुमच्याकडून बी कोणाकडून आम्हाला समजलं नव्हतं, परंतु आपलेच गुरु समाजाचे बांधव इथं त्यांचा आग्रह होता आणि त्यांनी सांगितलं होतं, त्यामुळे तिथं भेट द्यायला आलो असता आमच्या भगिनींनी सांगितलं त्यावेळेस मला हा प्रश्न समजला। निश्चित ज्या पद्धतीने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांनी समिती गठीत केली होती आणि त्याचा अहवाल सुद्धा दिला असं आपल्या याच्यामध्ये आपण नमूद केलंय की 3000 कंत्राटी कर्मचारी आंदोलन आहेत। तर पहिलं माझं कर्तव्य राहील तुमचा भाऊ म्हणून मी आता इथून सभागृहात गेल्यानंतर सर्वप्रथम शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना आपल्या भावना पोहोचवतो आणि माझं स्वतः पत्र आदरणीय मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री साहेब आता सभागृहात असले तर मी त्यांना सुद्धा भेटतो। शिंदे साहेब दिल्लीत आहेत ते संध्याकाळी आल्यानंतर त्यांना सुद्धा या आपल्या भावना पाठवतो आणि निश्चितच मला खात्री आणि विश्वास आहे का हे सरकार जे आहे ते सरकार आपल्या पाठीशी ठाम उभं राहील। याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी पुढे मागे काही झाला असेल तर त्या संदर्भात सुद्धा मी विनंती करेल दादा भुसे साहेबांना, आता विनंती करेल का साहेब याच्यामध्ये आपल्याला मार्ग लवकर काढून आमच्या या सगळ्या बांधवांना आपल्याला न्याय द्यावा लागेल। त्यामुळं मी अजून थोडा टाइम विषय समजून घेऊन तत्काळ सभागृहामध्ये अजून अधिवेशनाला कालावधी आहे, पण आज मी मंत्री महोदयांना तर भेटतोय तर मला वाटत नाही पुढे सभागृहामध्ये हा प्रश्न घ्यायची गरज पडेल। तुम्हाला आत्ताच आपले शिक्षक नेते सुद्धा त्या संघटनेने सुद्धा सांगितलं ते सुद्धा त्यांच्या स्तरावरती करतील, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माझी जी जबाबदारी आहे, मी जरी सत्ताधारी असलो तरी मी आंदोलनातूनच पुढे येऊन आमदार झालो आहे। त्यामुळे मी वेळप्रसंगी आता सुद्धा सभागृहामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न मांडताना हा विचार करत नाही तर मी सत्तेतला आहे का विरोधी, मी हा विचार करतो का प्रश्न कशा पद्धतीने सुटले पाहिजे, प्रश्न कशा पद्धतीने मार्ग लागले पाहिजे। त्यामुळे मी आपल्या या आंदोलना उपोषणाला पाठिंबा देतो आणि आपल्या भावना सभागृहापर्यंत पोहोचवण्याचं आपल्याला आश्वासन देतो। धन्यवाद।